वयोवृद्ध झाल्यानंतर भिक्षू झाला होता. तर वयोवृद्ध असल्यामुळे काही भिक्षू हे त्याला मान सन्मान देत असत. परंतु हा नव्याने भिक्षू झाल्यामुळे काही भिक्षू त्याला हे मान सन्मान देत नव्हते. परंतु त्याला असं वाटत होते की मी बुद्धांचा मावस भाऊ आहे, म्हणून सर्वांनी मला मान सन्मान द्यावा. आणि तो इतर भिक्षूंशी नेहमी भांडणही करत असते. परंतु जर त्याला कोणी काही म्हटले तर तो लगेच त्यांची तक्रार जाऊन बुद्धांकडे करत असे. एकदा असे तो दुःखी होऊन आला बुद्धांकडे. बुद्धाने त्यांना विचारले की काय झाले तुला, तू असा का दुःखी झालास? मग तो म्हणतो की भगवान, इतर जे भिक्षू आहेत हे माझा मान करत नाहीत, माझा अपमान करतात, मला शिव्यागाळी देतात. बुद्धाने त्याला विचारले की जेव्हा हे भिक्षू तुझ्याकडे आले तेव्हा तू कुठे बसला होतास? त्यांना येताना तू पाहिलंस का? किंवा आल्यानंतर त्यांचे स्वागत केलेस का? त्यांचे जे साहित्य होते, चिवर आधी त्यांना देण्यास तू मदत केली का? मग म्हणतो, भगवान, जेव्हा इतर भिक्षू माझ्याकडे आले तेव्हा मी अगदी विहाराच्या मधोमध बसलो होतो. मी त्यांना येतानाही पाहिले, परंतु मी त्यांचे स्वागत नाही केले व त्यांचे चिवर जे आधी जे साहित्य होते ते देण्यास त्यांना मदतही केली नाही. मग भगवान त्याला म्हणतात की तू असे वागायला नको होते. ही सगळी चुकी तुझी आहे, तर तू या भिक्षूंना माफी माग. परंतु माफी मागण्यासाठी तयार होत नाही. तो म्हणतो की भगवान, मी यांना माफी मागणार नाही. इतर भिक्षू तिचे हजर असतात तर ते म्हणतात की भगवान, हा भिक्षू असाच हटवादी आणि दुराग्राही आहे. मग तथागत त्या भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, हा आत्ता तसाच हटवादी नाही आहे, तर अनेक पूर्वी जन्मामध्ये सुद्धा हा असाच हटवादी आणि दुराग्राही आहे. भिक्षू म्हणतात की तथागत भगवान, आम्हाला आता तर हा हटवादी आहे हे तर आम्हाला माहीत आहे, पण अगोदर हा कसा होता? मग तेव्हा तथागत सांगतात की कोणी एका काळामध्ये एक देवल नावाचा तपस्वी 8 महिन्याच्या वास्तव्यानंतर हिमालयामधून वाराणसी येथे वर्षवासासाठी येतो. तर तिथे एका इमारतीमध्ये दिवाणखान्यामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था करतो. तिथे अजूनही जे संन्यासी वगैरे असतात तिथे तो राहतो, मुक्काम ठोकतो. आणि तेव्हाच तिथे एक नारद नावाचा सुद्धा दुसरा तपस्वी येतो. तर हे दोघं जण रात्री भेटतात वगैरे प्रेमाने. आणि देवलनी आपली जागा ही झोपण्याची निश्चित केलेली असते की तो इथे झोपणार आहे. आणि नारदनाही त्याची जागा ही व्यवस्थितपणे पाहिलेली असते की इथे देवल आहे. परंतु रात्री देवल त्याच्या निश्चित जागेवर झोपण्याऐवजी उलट्या दिशेने झोपतो, दरवाजाच्या मधोमध झोपतो तो. आणि नारद जेव्हा रात्री उठून जेव्हा बाहेर जातो तर चुकीने त्याचा पाय हा देवलच्या केसांवर पडतो. तर देवल जोरात त्याला ओरडतो की तू माझ्या केसावर पाय दिलास. तर नारद त्याची क्षमा मागतो व बाहेर निघून जातो. परंतु देवल असा रडत बसतो जसं काय त्याला वाटते की जणू माझे यांनी हृदय तुडवले आहे. तर तो मनात म्हणजे स्वतःच तो बोलतो व विचार करतो की यांनी माझ्या आता केसांवर पाय दिलाय, पण पुन्हा आता मी याला माझ्या केसांवर पाय देऊ देणार नाही. असे म्हणून तो उलट्या दिशेने झोपतो. जिकडे पाय असतात तिकडे डोकं करतो व डोक्याच्या दिशेने पाय करतो. व बाहेर नारदाई जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा त्यालाही असं वाटतं की माझ्यामुळे महाराजांना त्रास झाला, तर पुन्हा त्रास होऊ नये म्हणून मी पायाच्या दिशेने जातो. जेव्हा नारद आतमध्ये येऊ लागतो तर चुकीने त्याचा पाय हा देवलच्या मानेवर पडतो. देवल पुन्हा जोरात ओरडतो की नारदा, तू हे काय केले? अगोदर तू माझ्या केसांवर पाय दिलास आणि आता चक्क तू माझ्या मानेवर पाय दिलास, तर मी तुला शाप देईन. नारद त्याची माफी मागतो की मला माहीत नव्हते की तुम्ही असे झोपलेले आहात, मला क्षमा करा. परंतु देवल काहीही ऐकायला तयार होत नाही व देवल म्हणतो की सूर्योदय होईपर्यंत तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होत. परंतु नारदाने हा शाप उलटवण्याची क्षमता ही त्याने ध्यानातून प्राप्त केली होती. परंतु त्याला देवलविषयी खूप मैत्री करणं जागी होते व त्याला असे वाटते की देवलने असे मरू नये. म्हणून तो काय करतो, तर तो वाराणसीचा राजा आहे त्याला मध्यस्थी घेऊन देवलला माफी मागायला सांगतो. परंतु तेव्हाही देवल माफी मागण्यासाठी तयार होत नाही. असं झाल्यानंतर तरीही नारदाला खूप दया येते, त्याच्यावर करुणा येते व सूर्योदय होण्याच्या अगोदरच तो देवलला पाण्यामध्ये उडी मारून पळून जाण्याची संधी देतो व देवलचा प्राण वाचवतो. असे सांगताना तथागत म्हणतात की भिक्षूंनो, तेव्हा जो राजा होता वाराणसीचा, तो राजा म्हणजेच आपला आनंद होता. आणि जो देवल होता तो म्हणजेच तिस्स होता. आणि जो नारद होता तो दुसरा कोणी नसून तो स्वतः मी होतो. तिस्स हा तेव्हाही हटवादी होता
आणि आतासुद्धा असाच हटवादी आहे. तर भगवान म्हणतात की आपण वैराची भावना ही केव्हाच मनात बाळगली नाही पाहिजे. आपण प्रेमाच्या भावनेने समाधान केले पाहिजे. तेव्हा भगवंतानी ही तिस्साला गाथा उद्देशी म्हटलेली आहे. आपण सध्या बघतो, आपण समाजामध्ये राहतो, तर अनेक जणांचे एकमेकांमध्ये भांडणे होतात, वाद निर्माण होतात. तर प्रत्येकजण हा दुसऱ्यांविषयीच नेहमी बोलत असतो की यांनी मला मारलं, मला त्रास दिला, की मला शिवीगाळी केली, माझा अपमान केला. परंतु आपण काय केले? आपल्या चुकांकडे कधीच कोण लक्ष देत नाही. परंतु जो व्यक्ती हा स्वतःच्या चुका कबूल करून, मान्य करून दुसऱ्यांना क्षमा करतो, त्याचा वैर हा शांत होतो. मला आज धम्मपद पारायणासाठी जी संधी दिली धम्मकायाने, मी त्यांचे खूप ऋणी आहे. व जे धम्मपद पारायण आज करून जे काही मला पुण्य मिळाले आहे, हे सर्व पुण्य मी तुम्हा सर्वांना वितरित करते. तुम्हा सर्वांचे खूप मंगल हो, खूप कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब.